आणि यानंतर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबईमधला 110 वर्ष जुना ब्रिटिशकालीन सायन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मध्यरात्रीपासून हा पूल बंद करण्यात आला असून पूल पाडण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे। बीकेसी धारावी तसेच एलबीएस मार्गाला सायन पूर्वशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागू शकतो। याचा आढावा घेतलाय सूरज सावंत यांनी। सायन धारावी आणि बीकेसी याला जोडणारा सायन ओव्हरब्रिजचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे। पुनर्विकास प्रकल्पाचं जे संपूर्ण काम आहे हे देखील सुरू आहे, त्यामुळे प्रवासासाठी हा ब्रिज आता बंद करण्यात आलेला आहे। काल मध्यरात्री या संदर्भातले फलक या ठिकाणी लावून पण पाहू शकता की दोन्ही ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। जो मध्ये डांबराचं कोटिंग होतं ते देखील उकडण्यात आलेलं आहे। पुनर्विकासाचं काम हे किती दिवस चालणार हे अद्याप सुनिश्चित आहे, मात्र या ब्रिज बंद केल्यामुळे मोठा परिणाम हा वाहतूक वर पडण्याची शक्यता आहे। कारण घाटकोपर कुर्ला एलबीएस रोड मार्गाने येणारं जो वाहतूक आहे त्याचं हे एक जंक्शन होतं आणि यामुळेच आता संपूर्ण जो हा ब्रिज बंद केल्यामुळे संपूर्ण जो वाहतुकीची जी कोंडी आहे ती निर्माण होण्याची शक्यता ही देखील आहे। त्यामुळे पुढे सायन ब्रिज त्याचबरोबर लोकमान्य टिळक ब्रिज यावरती त्याचा भार हा येऊ शकतो। मुंबई महापालिकेने अशाच प्रकारे जे ब्रिटिशकालीन ब्रिज आहेत त्याच्या पुनर्विकासाची कामं ही ठिकठिकाणी हाती घेण्यात आलेली आहे। हा ब्रिज देखील 110 वर्ष जुना होता आणि त्याच्या आता पुनर्विकासाचं काम हे सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। कारण बीकेसीहून येणारं ट्रॅफिक हे देखील बऱ्यापैकी याच मार्गावरून येत होतं, तर मुंबईतून येणारं जे वाहतूक आहे जे पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडलं जातं ते देखील याच ब्रिजवरनं बऱ्यापैकी त्या साईडला जाताना पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता हा ब्रिजच पुनर्विकासासाठी बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही या ठिकाणी होताना पाहायला मिळू शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।